तो कोण? कोण तो? तिने इकडे तिकडे पाहत विचारले. सदूने पाहिले. तो गर्दीत दिसेनासा झाला होता. तरीसुद्धा सदूची नजर त्याचा शोध घेत होती. पण नाही, तो दिसलाच नाही. पुढे सदू त्याला विसरला. संसारात रमला. त्याला 2 मुलगे झाले. नोकरीत बढती मिळाली. सदू खुश होता. फार दिवसांनी त्याचा जुना मित्र भेटला होता. दोघांना खूप आनंद झाला. हॉटेलमध्ये चहा पाणी झाले. खूप गप्पा झाल्या. अनेक गोष्टींना उजाळा मिळाला. एकमेकांचे इथवरचं आयुष्य समजून घेतले गेले. एकमेकांच्या घरी यायची आश्वासने दिली. त्याला स्टेशनवर सोडून सदू परत निघाला, थोडासा हलका होऊन. गाडी जोरात होती. वाटेत रेल्वे क्रॉसिंगचे फाटक लागले. आडवा दांडा वर जात होता. म्हणून सदू वेग कमी न करता निघाला आणि नेमकाच तो समोर कडमडला. त्याला चुकविण्याच्या नादात याचा तोल गेला. जरासाच त्याने लगेचच पाय टेकले आणि त्याची गाडी बंद पडली. सदूने मनोमन एक शिवी हासडली व किक मारू लागला. सदूच्या मनात आले, लग्नात दिसला, त्यानंतर आज हा दिसतोय. हा कोण? कुठला? एकदा त्याला विचारलेच पाहिजे. एवढ्यात मोठा आवाज झाला. सदूने पाहिले तर वर जाता जाता तो दांडा तुटून का सुटून दानकन खाली आदळला होता. क्रॉसिंग पाशी फारशी गर्दी नव्हती, तरी तो एका मारुती गाडीवर पडला. मारुती गाडीचे टप पूर्ण चेपले गेले होते. क्षणात तेथे गर्दी जमली. गाडीतील माणूस थोडक्यात वाचला होता. बाप रे! सदू मनोमन हादरला. तो मध्ये आला नसता तर? त्याने इकडे तिकडे पाहिले. पुन्हा गर्दीत तो दिसेनासा झाला. कृतज्ञतेने सदूने क्षणभर डोळे मिटले. एकदा मुलाला शाळेतून आणायला त्याला जावे लागले. बायकोने त्याला 100 सूचना दिल्या. त्याने मुलाचा हात घट्ट पकडला होता, पण मुलगा त्याच्या हाताला हिसडा मारून पळत सुटला आणि तिकडून बस आली. त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. मुलाला पकडण्यासाठी त्याच्या मागे सदू धावला. तेवढ्यात मुलाची व त्याची समोरासमोर धडक झाली. मुलगा पलीकडे पडला. बस वेगाने निघून गेली.